पहुंच नहीं पाए। ओहो, सटीक थ्रो की आवश्यकता थी लेकिन वैसा हो नहीं पा रहा है और फिर से ओवर थ्रो। 3 रन पूरे। बल्लेबाज भी है कि मानते नहीं। चौथा रन भी चाहते थे चंदर। हालांकि चंदर ने अभी तक कोई गेंद भी नहीं खेली है, लेकिन न मालूम क्यों वो अपना विकेट यहां पर फेंकना चाहते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ इन 3 रनों की बदौलत अंजुर टीम का 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब पहली बार सामना करेंगे चंदर। ये उपयोगी रन जो ओवर थ्रो के जरिए रन्स आ रहे हैं। देखिए, क्रिकेट का खेल है, 4-4 ओवर का मैच है, इसमें एक एक रन बेशकीमती है। और जैसा कि हम पहले मैच में देख चुके हैं, सचिन स्पोर्ट्स पूर्णा टीम 1 रन से मैच हारी है। हल्के हाथों से दिशा दिखाई है, शॉर्ट थर्डमैन को बीट किया और गेंद जा रही है डीप थर्डमैन सीमा रेखा के बाहर। 4 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक चंदर के बल्ले से। केवल बैट का हल्का सा फेस खोला, बल्ले पर फिसलने भर दिया था उन्होंने गेंद को। शॉर्ट थर्डमैन पर खिलाड़ी है, बैकवर्ड ऑफ द पॉइंट एक खिलाड़ी सर्कल के अंदर है, दोनों के बीच में से गेंद को निकाला और 4 रन प्राप्त किए। बहुत ही नजाकत भरा स्ट्रोक चंदर के बल्ले से। इस पारी का कुल मिलाकर चौथा चौका है और चारों बल्लेबाजों ने चौके लगाए हैं, ये खास बात है। और फिर से दिशा दिखाना चाहते थे लेकिन इस बार थोड़े से लेट हो गए, गेंद पहले निकल गई थी। गेंद चली गई विकेट कीपर के पास, कोई रन नहीं इस गेंद पर। टीम का स्कोर इस समय 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। मेरे साथी कमेंटेटर सुनील शेल्के सर ने थोड़ी देर पहले जिक्र किया कि सिद्धिविनायक अंजुर टीम भी इस सीजन में अच्छा प्रदर्शन कर रही है। कुछ टूर्नामेंट्स में बेहतर खेल उन्होंने दिखाया है। गेंद थोड़ी देर के लिए हवा में जरूर रही थी लेकिन फील्डर थोड़ी दूर थे और इससे पहले कि फील्ड करते बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी। 1 रन लेने का अवसर, यहां पर शायद दूसरा भी लेना चाहेंगे और अब रन आउट, विकेट का पतन। ऐसे लगता है कि 5 का जो आंकड़ा है वो थोड़ा अनलकी है सिद्धिविनायक अंजुर टीम के बल्लेबाजों के लिए। नीलेश पाटिल 5 रन बनाकर आउट हुए, संजय भी 5 रन बनाकर आउट हुए, चंदर भी 5 रन बनाकर आउट हुए, लेकिन रविंद्र जो है वो 7 पर बैटिंग कर रहे हैं। 2 गेंदों का सामना किया है और सभी बल्लेबाजों ने एक एक चौका लगाया है अपनी पारी में। तो छोटा छोटा लेकिन उपयुक्त योगदान देते हुए अपनी टीम के लिए सिद्धिविनायक अंजुर टीम के बल्लेबाज। नए बैट्समैन देवानंद जो कि आक्रामक बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं। 1 गेंद इस ओवर में शेष है। दूसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। स्कोर हुआ है 22 रन 3 विकेटों के नुकसान पर। इस बार बैकफुट पर जाकर पंच किया, गेंद हवा में, कवर्स के ऊपर से लाजवाब शॉट, 6 रन। अब कहीं ना कहीं ऐसे लगता है कि थोड़ी कठिनाइयां बढ़ती हुई इस मैच में छत्रपति शिवाजी महाराज वडूनगर टीम की। गणेश की ओवर की अंतिम गेंद थी, उछालता गेंद में उसका फायदा उठाया है, बैकफुट पर जाकर पंच किया और एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर गेंद को निकाला 6 रनों के लिए। 2 ओवर का खेल समाप्त, स्कोर 28 रन 3 विकेटों के नुकसान पर। अगला मैच जिसके टॉस के लिए दोनों भी टीमों के कप्तानों को मैं आमंत्रित कर रहा हूँ टॉस बॉक्स में, गांव देवी स्पोर्ट्स पाए और गांव देवी स्पोर्ट्स पूर्णा। पहले राउंड का आज का अंतिम मैच रहेगा गांव देवी पाए और गांव देवी पूर्णा के बीच में। गेंदबाजी में अब परिवर्तन किया जाएगा क्योंकि स्वाभाविक सी बात है, 4 ओवर्स के लिए 4 अलग अलग अंजुर टीम के, लेकिन अच्छे रफ्तार के साथ रन्स बना रहे हैं बल्लेबाज। ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से इस समय रन्स बनाए जा रहे हैं। 2 ओवर के पश्चात स्कोर 28 रन 3 विकेटों के नुकसान पर। और ये बहुत महत्वपूर्ण जोड़ी अब क्रीज पर है, रविंद्र और देवानंद।
रविंद्र तो बहुत ही अच्छे टच में है, ज़्यादा से ज़्यादा रन्स बनाने का प्रयास कर रहे हैं। 3 ही गेंदें उन्होंने खेली है लेकिन 13 रन बना चुके हैं, जिसमें एक खूबसूरत चौका और एक छक्का शामिल है। स्ट्राइक इस समय देवानंद के पास और नया ओवर लेकर गेंदबाज बीरू तैयार होते हुए। लंबे ऊंचे कद के ऑलराउंडर बीरू, खूबसूरत गेंद गुड लेन पर रखा था और थोड़ा सा उछाल जरूर था, कट करना चाहते थे बैट्समैन, बीट हुए। देखना है कि दयानंद क्या बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहेंगे या फिर स्ट्राइक रोटेट करने का काम करेंगे। ये छोटे छोटे जो डिसीजंस होते हैं एक बल्लेबाज के लिए वो काफ़ी महत्वपूर्ण होते हैं उनकी टीम के लिए। टीम की सिचुएशन क्या है उसको देखते हुए बैटिंग करना ज़रूरी। एक और दर्शनीय गेंद तेज़ निकल गई ऑफ द सरफेस, गेंद स्किड होकर जा रही है। जिस रफ्तार से मैं समझता हूँ कि बॉलर ने गेंद डाली थी उससे भी थोड़ी ज़्यादा रफ्तार से टप्पा पड़ने के बाद गेंद निकली है। बढ़िया लाइन और लेन पर गेंदबाजी करते हुए बीरू। स्कोर रुका हुआ है 28 रन 3 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। इस बार वेट करते हुए खेला हवा में, लेकिन फील्डर डीप में मौजूद है। पॉइंट के खिलाड़ी मिसफील्ड और गेंद निकल गई सीमा पार, 4 रन। थैंक यू डीजे। देखिए एक रोचक आंकड़ा है जिसको सुनकर दर्शक भी थोड़े चौंक जाएंगे। 5 बल्लेबाजों ने अभी तक बैटिंग की है इस मैच में और सभी ने चौके से खाता खोला है। सभी बल्लेबाजों ने चौके से अपनी पारी का आगाज किया है, लेकिन 5 के स्कोर पर 3 बल्लेबाज आउट भी हुए हैं। ये भी एक रोचक बात है। स्कोर इस समय 32 पर पहुंच चुका है। इस बार स्विंग किया ऑन साइड में, जबरदस्त प्रहार, गेंद मैदान के बाहर, 6 रन। थैंक यू डीजे। हमारे बीच मिस्टर सागर नाइक, सतीश नाइक और कुणाल पाटिल, इनका शुभ आगमन हुआ है। आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आकर विराजमान होना है। आपका हार्दिक स्वागत। जावेद पाटिल साहब भी यहाँ पर पहुंच चुके हैं, आपका भी बहुत बहुत स्वागत। सभी से रिक्वेस्ट है मंच पर आना है। कमाल का स्ट्रोक, पहले स्ट्रगल कर रहे थे लेकिन पिछली 2 गेंदों पर 2 उम्दा स्ट्रोक्स खेले हैं देवानंद ने। और इस बार किनारा लगा और विकेट का पतन। अच्छी वापसी करते हुए गेंदबाज बीरू। चौथे विकेट का पतन होता हुआ, जबकि स्कोर है 38 रन। आउट होने से पहले देवानंद ने 10 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया। नए बैट्समैन संतोष आए हैं, देखना है ये चौके से खाता खोल पाते या नहीं। बीरू अपने ओवर की आखिरी गेंद लेकर बैक ऑफ लाइन, ऊपरी किनारा, और ये भी शायद चौका हो सकता है। जी हाँ, लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर गेंद, 4 रन। ये एक इतिहास बन रहा है, मैं समझता हूं। मैंने तो ऐसा कभी देखा नहीं है 4-4 ओवर के मैच में, टेनिस बॉल क्रिकेट में, कि 6 के 6 बल्लेबाज चौके से खाता खोले। ऐसा हुआ भी होगा हालांकि कहीं पर, लेकिन जहां तक मेरा सवाल है, मैंने पहली बार ऐसा देखा है कि 6 के 6 बल्लेबाजों ने चौके से अपना खाता खोला है। महंगे साबित हुए भीरू। अपने ओवर में एक सफलता प्राप्त की लेकिन 14 रन खर्च किए। 3 ओवर की समाप्ति। स्कोर है सिद्धिविनायक अंजुर टीम का 42 रन 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी एक ओवर का खेल बचा हुआ है। एक अच्छे स्कोर की तरफ अग्रसर है सिद्धिविनायक अंजुर टीम। जिस हिसाब से चौके आ रहे हैं, 3 बल्लेबाजों ने तो आत्मविश्वास भरे स्ट्रोक खेले, लेकिन 3 बल्लेबाजों को थोड़ा किस्मत का साथ मिला। 2 मिसफील्ड्स की वजह से चौके चले गए और अब ये टॉपेज लेकर गेंद बाउंड्री के बाहर चली गई है, लेकिन चौके आए हैं। रन्स आने जरूरी होते हैं, ये क्रिकेट का खेल है। लिमिटेड ओवर्स में जब आप खेलते हो क्रिकेट, तो उसमें रन्स आने बहुत जरूरी, और खेल ही क्रिकेट का रनों के लिए होता है। रन के लिए ही रन होता है मैदान में। आखिरी ओवर लेकर गेंदबाज नेत्रांजन
एक और काफ़ी मशहूर खिलाड़ी भिवंडी तालुका 40+ क्रिकेट में। पटकी हुई गेंद, जोरदार पंच, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर, कैच हुआ ड्रॉप और गेंद चली गई बाउंड्री के बाहर। 4 रन। एक बात तो है कि छत्रपति शिवाजी महाराज वडूनगर टीम की जो फील्डिंग है वो बड़ी साधारण रही है। फील्डर्स का बिल्कुल भी साथ नहीं मिल रहा है बॉलर्स को, और वो भी एक बड़ी वजह है कि बॉलर्स थोड़े से महंगे साबित हो रहे हैं। आसान सा कैच था डीप एक्स्ट्रा कवर पर, लेकिन गलती कर बैठे फील्डर। इस बार कट किया, गेंद हवा में है, टाइमिंग उतनी अच्छी नहीं है, लेकिन गेंद गैप में जा रही है। दो खिलाड़ियों के दरमियान से अब जाकर गेंद को फील्ड किया गया है बैकवर्ड ऑफ द पॉइंट डीप में, और इसी बीच 2 रन लेने का मौका। इन 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ अंजुर टीम का 48 रन 4 विकेटों के नुकसान पर। पिछले मैच में छक्कों की मूसलाधार बारिश हमने देखी यहाँ पर, और इस मैच में चौकों की मूसलाधार बारिश। अभी तक 7 चौके लग चुके हैं इस पारी में। सिद्धिविनायक अंजुर टीम बहुत अच्छी स्थिति में है, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज वडूनगर टीम भी एक अच्छी टीम जरूर है, लेकिन कहीं ना कहीं फील्डिंग थोड़ी साधारण स्तर की रही है, जिसमें सुधार लाने का प्रयास करना होगा खिलाड़ियों को। अगली गेंद सामना करेंगे रविंद्र। इस बार वेट करते हुए गेंद को डिस्पैच किया है कवर पॉइंट के ऊपर से, लाजवाब स्ट्रोक, 6 रन। नेत्रांजन कहीं ना कहीं अच्छे रिदम में नजर नहीं आ रहे हैं, शॉर्ट पिच गेंदबाजी कर रहे हैं, उसका खामियाजा भुगतना पड़ रहा है। और इस सिक्सर के साथ ही 50 का आंकड़ा पार किया है सिद्धिविनायक अंजुर टीम ने। कुल रन संख्या 54 रन, 54 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। पिछले मैच में 71 रन बनाए गए थे न्यू तूफान पिंपलास टीम द्वारा, और उसके करीब जाने का प्रयास हो रहा है। अगली गेंद लेकर नेत्रांजन, दाहिने से वो द विकेट। इस बार आगे रखी हुई गेंद लॉफ्ट कर दिया है डाउन द ग्राउंड, खिलाड़ी गेंद के नीचे पहुंचे जरूर थे मेरे ख्याल से, देखना है अंपायर का इशारा। 4 रन। क्या कमाल की पारी खेल रहे रविंद्र, 7 गेंदों का सामना किया है 29 पर बैटिंग करते हुए। इस बार जोरदार प्रहार किया है बैकफुट पर जाकर। ये देखिए क्या हो रहा है, ऐसे लगता ही नहीं है कि फील्डर पूरे मन से मैदान में मौजूद है। 4 रन और। एक बहुत ही बेहतरीन पारी खेल रहे रविंद्र, चौकों की झड़ी सी लगा दी है उन्होंने यहाँ पर कारिवली के जय हनुमान क्रिकेट ग्राउंड पर। टीम का स्कोर 62 रन, 62। एक गेंद पारी में शेष है। अंतिम गेंद का सामना करेंगे रविंद्र, सेट बल्लेबाज है, और इस बार बाहरी किनारा लगा और आउट। अच्छा कैच विकेट कीपर द्वारा। तो अंतिम गेंद पर सफलता मिली है नेत्रांजन को, लेकिन काफी महंगा ओवर रहा उनका। कुल मिलाकर 20 रन उन्होंने खर्च किए। तो इस तरह से पारी खत्म होती हुई सिद्धिविनायक अंजुर टीम की बहुत अच्छा टोटल उन्होंने बना लिया है। 4 ओवर्स में बनाए हैं 62 रन 5 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए 63 रनों का टारगेट। थैंक यू डीजे। 63 रनों का टारगेट है छत्रपति शिवाजी महाराज वडूनगर टीम के सामने। अगले मैच का टॉस किया जाएगा गावदेवी स्पोर्ट्स पाये और गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे।
आयोजकांच्या वतीने त्यांना पेनलाइज केलं जाईल. निश्चितच या गोष्टीची खबरदारी आपण घ्या. खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला ऐकत असाल, कदाचित ही स्पर्धा तुम्ही पाहत असाल, तर कर्णधार उपस्थित नसेल तर एखादा प्रतिनिधी तुम्ही नाणेफेकीसाठी लगेचच इथे मात्र समर्चन कक्षाच्या उजव्या बाजूला टॉस बॉक्समध्ये निश्चितच पाठवून द्या. वैभव पाटील, साजन पाटील, साहिल पाटील, अनिल पाटील, संदीप नाईक, संदीप पाटील, विशाल नाईक, मिलिंद पाटील, मेघनाथ पाटील, पशु पाटील आणि सहकार्याने आयोजित केली गेलेली ही स्पर्धा मित्रांनो, स्पर्धा लाख मोलाची जय बजरंग चषक 2022 कारिवली या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिला सामना खऱ्या अर्थाने मित्रांनो सचिन स्पोर्ट्स पूर्णा वर्सेस नंदकिशोर खारबाव ए या दोन संघांदरम्यान झाला आणि तो सामना जिंकला खऱ्या अर्थाने खारबाव ए संघाने. त्यानंतर दुसरा सामना आपण याच मैदानावर पाहिला, जयदुर्गा सुरई वर्सेस न्यू तुफान पिंपळास आणि खऱ्या अर्थाने तिथे मात्र पिंपळास संघाचा तुफान आलेला आपण पाहिलं आणि तो सामना सुद्धा पिंपळास संघाने जिंकला. त्यानंतर आपण पाहिलं की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर वर्सेस सिद्धिविनायक अंजूर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच तिसरा रंगतोय. गावदेवी पूर्णा संघासाठी ऑफिशियल कॉल असेल या अगोदर खऱ्या अर्थाने तुम्हाला तो पुकार आम्ही दिला गेलेला आहे आमच्या माध्यमातून. पहिला चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तुमच्याकडे अवधी आहे. तो चेंडू एकदा की फेकला त्यानंतर तुमच्यासाठी फक्त आणि फक्त पनिशमेंट इकडे मात्र अनाउन्समेंट केली जाईल. 63 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये येते मात्र गाठावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाच्या फलंदाजांना हा अतिशय महत्त्वाचा सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला अगदी अल्पावधीतच मित्रांनो झालेली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. विलास काबुलकर आणि त्यांच्या साथीने महानंदा हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि गोलंदाजीच्या मार्गावर तयार होताना संजय नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला निलेश पाटील आणि टीम आपणास विनंती आहे, अधिकचा वेळ आपण खर्च करू नका आणि या सामन्याला खऱ्या अर्थाने लगेचच आपल्याला सुरुवात करावी लागेल. गोलंदाज तयार संजय ऑन इज बॉलिंग मार्क, द गेम इज ऑल सेट. पहिला चेंडू इथे मात्र फेकून झाला म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघाला मिळाली पेनल्टी आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पेनलाइज केलं जातं. गोलंदाजाला सुद्धा असं म्हणायला हरकत नाही, हा चेंडू वाईड आला. अवांतर धावसंख्येने धावफलकाची सुरुवात. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. खऱ्या अर्थाने चेंडू ऑफसाईड समालोचन कक्षाच्या समोर आलेला असं म्हणायला हरकत नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये देवानंद उपस्थित होते. चेंडूला अडवतात, फेकी करतात, 2 धावा धावफलक जोडल्या. धावफलक आपण पाहिलं तर त्रिगुणात्मक 3 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. जय हनुमान क्रीडानगरी खऱ्या अर्थाने कारिवली एक ऐतिहासिक क्रीडानगरी आहे आणि या क्रीडानगरीमध्ये ज्या ज्या वेळेस सामन्यांचं आयोजन होतं त्या वेळेस त्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने फार मोठा लुक प्राप्त होतो. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित नितीनजी पाटील आणि भूषणजी चौधरी आपणास विनंती असेल आपण इतरत्र कुठेही न थांबता सरळ मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज तयार संजय. इथे यावेळेस बॅकफुटला येऊन दिशा दिली आहे फक्त आणि फक्त यावेळेस चेंडू खऱ्या अर्थाने डिक्लेअर्ड झोनला हिट करून पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये येतोय. 2 धावा तोपर्यंत या धावफलकावर जोडलेले आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांचे निश्चित धावफलक दोन्ही वाढत असताना आपण पाहू शकाल. यावेळेस धावफलकावर धावा आहेत पंचतारांकित 5 धावसंख्या आपण जर पाहिली तर खऱ्या अर्थाने आपल्याला निश्चितच आपल्या शरीराची आठवण होते की जे आपले शरीर खऱ्या अर्थाने पंच महाभूताने बनलेलं असतं. त्याचबरोबर 5 आकडा म्हटलं तर 5 स्टार हॉटेलची सुद्धा आपल्याला आठवण येईल. खऱ्या अर्थाने पंचपक्वानाच्या मेजवानीची सुद्धा आपल्याला आठवण होत असते. गोलंदाजाला तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल संजय ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन चेंडूला बॅकफुट पंच केलेला आहे. समालोचन कक्षाच्या अगदी समोर देवानंद डीपमधून येता चेंडू अडवतात, स्वतःकडे ठेवतात, थोड्या विश्राने फेकी करतात. 1 धाव या धावफलकावर तशी जोडली गेली. धावफलक 1ने पुढे सरकत असताना 6 पर्यंत जाऊन पोहोचेल. सतीशजी नाईक, कुणालजी पाटील आणि विकी पाटील आपण या व्यासपीठावर आलेला आहात. आयोजकांच्या वतीने तुमचं सस्नेह मनपूर्वक स्वागत. बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थाने इथे मात्र मोठा फटका सजवायचा होता. अंतिम क्षणाला कुठेतरी इन कंट्रोल फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजाला माहिती आहे हा चेंडू तसाही 1 धाव आपल्याला कोणत्याही मेहनत न करता देणार आहे. त्यावेळेस जर काम सुईने होत असेल तर दाभण वापरायची गरज नसते. 1 धाव अंतरच्या रूपाने आली. यस, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हाताळत असताना गोलंदाजाला आपण पाहतो तुमची दिशा भरकटली की दशा व्हायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा धावफलकावर आहेत. या अगोदर तुमच्या निश्चितच धावफलकावर 62 धावा असतील आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. एकदा एखाद्या निश्चितच सामन्याने चित्र जर पालटायला सुरुवात केली
तर त्याला उशीर लागत नाही. या बेसचा फटका लाफ्ट ड्राईव्ह ऑन साईडच्या रिजन मध्ये इथे मात्र डीप मिड विकेटला अप्रतिमरित्या चेंडू पकडला जातोय, झेल केली जात आहे. दुसऱ्या सत्रामध्ये 63 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना गडी क्रमांक पहिला बाद होतोय. यस डीजे चार चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत. खऱ्या अर्थाने अजून 2 चेंडू या षटकामध्ये हाताळणं बाकी आहे. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर 8 आहेत. क्रमांक 3 साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय कोणत्या फलंदाजाकडे खऱ्या अर्थाने कर्णधार वळतायत. टॉप ऑर्डर आपण पाहिली निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज वडूनवर संघाची, ज्यामध्ये विलास असतील, ज्यामध्ये मालन असतील, ज्यांना महानंद असं सुद्धा म्हटलं जातं. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहू शकाल यावेळेस गणेश नाईक नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहू शकाल. 4 षटकांमध्ये खऱ्या अर्थाने 63 धावा धावपलकर जोडायच्या आहेत आणि 16ची सरासरी मनामध्ये इथे मात्र ठेवावी लागेल, ते गाठावे लागेल. धावपलकर धावा आहेत 8. काशीनाथ नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने 12वी प्रतिनिधी आमच्या बरोबर जोडले जरूर आहेत, परंतु हे क्रिकेट 40+ आहे. थोडासा उशीर आणि काही चुका खऱ्या अर्थाने होत असतात. काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर खऱ्या अर्थाने आयोजकांबरोबर आपण संवाद साधू शकता. जय बजरंग चषक 2022 हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. जय हनुमान क्रीडा नगरी कारिवलीच्या मैदानावर इथे मात्र नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असणाऱ्या संघांचा क्रिकेटचा थरार मित्रांनो आपण निश्चितच अनुभवतोय. या स्पर्धेसाठी काही ट्रॉफीज इथे मात्र ठेवल्या गेलेल्या आहेत. त्या ट्रॉफीजकडे पाहिल्यानंतर या स्पर्धेतून माघार घ्यावीशी खऱ्या अर्थाने कोणालाही वाटणार नाही आणि एक फार मोठं आत्मबळ तिकडे मात्र मिळेल, फार मोठी प्रेरणा, मोटिवेशन मिळेल या निश्चितच करंडकापर्यंत पोहोचण्याची, या ट्रॉफीजपर्यंत पोहोचण्याची. नवीन ट्रेंड इथे मात्र सेट केला जातोय. जय बजरंग चषक 2022 मध्ये कारिवलीच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या ट्रॉफीज इकडे त्यांच्या माध्यमातून अवेलेबल केल्या गेलेल्या आहेत, अनेक स्तरातून या स्पर्धेला सहकार्य मिळालेले आहे, त्या सर्व दानशूर दात्यांचं मित्रांनो इथे मात्र कौतुक करूया. शतेषु जायते सुरा सहस्रेषु चे पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100 माणसांमध्ये एक शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एक वक्ता जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये एक पंडित जन्माला येतो आणि या समाजामध्ये दानशूर दाता जन्माला येणं फार दुर्लभ असतं. अनेक दानशूर दात्यांनी इथे मात्र निश्चितच या स्पर्धेला पूर्णत्वास जाण्यासाठी सहकार्य इथे मात्र केलेलं आहे. सरळ हाताने मदत केलेली आहे, तण मन धानाने इथे मात्र स्वतःला पुढे घेऊन आलेले आहेत आणि सहकार्य केले. त्या सर्व दानशूर दात्यांचं आयोजकांच्या वतीने निश्चितच सस्नेह स्वागत करूया. त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी निश्चितच बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर ट्रॉफी कैलासवासी मदन चिंतामण घरत यांच्या स्मरणार्थ कुमार मोहित मदन घरत यांच्याकडून व कैलासवासी रामदास शांताराम नाईक यांच्या स्मरणार्थ नागेश रामदास नाईक यांच्याकडून कूलर प्राप्त झालेले आहे. या दानशूर दात्यांचं ऋण व्यक्त करूया. मॅन ऑफ द मॅच साठी ॲक्रेलिक आर्ट 2 पल्लन भाई यांच्याकडून ट्रॉफी आम्हाला प्राप्त झालेली आहे. यांचंही निश्चितच आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया. वैभवजी पाटील, साजन पाटील आणि साहिल पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा इथे मात्र साकारलेली आहे. खऱ्या अर्थाने कोरोना काळानंतर क्रिकेटला सुरुवात होईल का, फार मोठा प्रश्न सर्वांच्या डोळ्यासमोर होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने असे अनेक आयोजक समोर आले आणि क्रिकेटला सत्यामध्ये इथे मात्र उतरवलेल्या आहे. क्रिकेटला सुरुवात इंग्लंडमधून जरी झाली असेल मित्रांनो, तरी भारतामध्ये क्रिकेटला फार मोठं पाठबळ मिळत असतं. भारत हे राष्ट्र क्रिकेट वेड राष्ट्र असं म्हणता येईल. इथे मात्र प्रत्येकाच्या नसानसामध्ये क्रिकेट आहे, प्रत्येकाच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी प्लॅस्टिकची बॅट असू द्या, लाकडाची बॅट असू द्या किंवा निश्चितच नवीन आता मात्र प्रोफेशनल ज्या बॅट्स आहेत त्या बॅट्स असू द्या, कोणत्याही पद्धतीचा चेंडू असू द्या, मैदानाच्या आतमध्ये किंवा जिथे जिथे शक्य होईल गल्ली बोलामध्ये क्रिकेट खेळलेलं भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यस, मैदानाच्या आतमध्ये निश्चितच संयम दाखवायचा आहे.
जो कोणताही टेक्निकल प्रॉब्लेम असेल, आयोजक मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत, पंच 2 उपस्थित आहेत, आमच्यापर्यंत निर्णय थोड्याच वेळामध्ये ते मात्र पोचेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पाहायचं आहे मित्रांनो, चालणं आपलं अंतर ठेवून असावं, पण बोलणं अंतर ठेवून नसावं, कारण जीवनातून गेलेले दिवस कधी परत येत नाहीत. आणि म्हणून बोलत असताना खऱ्या अर्थाने त्या आपुलकीने, त्या सादगीने बोलणं पाहिजे. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खऱ्या अर्थाने खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. तो मनाचा मोठेपणा आपल्याला दाखवायचा आहे, खेळाडू वृत्ती निश्चितच आपल्याला दाखवायची आहे. विनंती असेल आयोजकांना, जो प्रॉब्लेम मैदानाच्या आतमध्ये जी समस्या समोर आलेली आहे तिचं निराकरण लवकरात लवकर आपण निश्चितच करा आणि या सामन्याला लगेचच इथे मात्र सुरुवात करा. क्रिकेट मित्रांनो बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातही क्रिकेटला एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला आहे. 40+ क्रिकेट आपण पाहतो, खऱ्या अर्थाने ओल्ड 40+ क्रिकेट संघटना पूर्वी अस्तित्वात होती, त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून न्यू 40+ क्रिकेट संघटना मात्र अस्तित्वात आलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर मास्टर 40+ क्रिकेट संघटना सुद्धा भिवंडी तालुक्यामध्ये कार्यरत असलेली आपण पाहतोय. या तिन्ही संघटनांचा उद्देश एकच आहे, ज्या वयामध्ये खेळाडू क्रिकेट खेळतात त्या वयामध्ये खऱ्या अर्थाने फिटनेसचं फार मोठं चॅलेंज असतं. ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून खऱ्या अर्थाने कुठेतरी फिटनेस, आपला शारीरिक जी तंदुरुस्ती आहे ती चांगली राहावी, याकडे खऱ्या अर्थाने सर्वांनी पाहिलं आणि या संघटनांना इकडे मात्र दुजोरा देत असताना 40+ क्रिकेट भिवंडी तालुक्यामध्ये ते मात्र सुरू केलं. आणि प्रत्येक दिवशी खऱ्या अर्थाने रेग्युलरपेक्षा 40+ क्रिकेटर जास्त मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे चित्र प्रत्येक ठिकाणी निश्चितच आपण बघत असतो. कुठे कुठे तर रेग्युलरचे खेळाडू फार कमी आणि मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस करत असताना 40+ चे खेळाडू जास्त असतात. आता अशा वेळेस एक तात्विक संभाषण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच होत असतं, परंतु त्या सर्व गोष्टींना बगल देत असताना क्रिकेटला पुढे निश्चितच नेलं जातं. यस, आयोजक माझ्यापर्यंत काहीतरी माहिती पोहोचवत आहेत. यानंतर विनंती असेल, नाणेफेकीसाठी यायचंय गावदेवी स्पोर्ट्स पाये वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा या दोन संघाच्या संघ कर्णधारांनी, आणि व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. पाय संघाचे संघ कर्णधार आमच्यापर्यंत जोडलेले आहेत. गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघाचे संघ कर्णधार लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि या अगोदर खऱ्या अर्थाने तुम्हाला सूचना तुमच्यापर्यंत पोहोचली होती आणि आयोजकांकडून तुम्हाला पेनलाइज करण्यात आलेला आहे. आयोजक आमच्यापर्यंत माहिती निश्चितच थोड्या वेळामध्ये पोहोचवतील. हा सामना ज्यावेळेस सुरू होईल ऑफिशियली त्यावेळेस त्या पेनल्टीची अनाउन्समेंट निश्चितच समालोचन कक्षामधून केली जाईल. देवा टावरे या क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. आपणास विनंती आहे आयोजकांकडून आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. इथे बसून सुरू असलेल्या सामन्याचा आपण आनंद निश्चितच घेऊ शकता. निश्चितच आयोजक आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आमच्यापर्यंत माहिती निश्चितच पोहोचेल. फिल्डिंग करणारे आहे ना 2 रनाची पेनल्टी, त्यांचे 10 खेळाडू आहेत प्लस नो बॉल. का बॉल नव्हता दिला म्हणून नो बॉल असं. बरोबर ना? येस, सिद्धिविनायक अंजूर संघाला खऱ्या अर्थाने 4 धावांचा भुर्दंड लागतोय. 2 धावांची पेनल्टी असेल, कारण 10 खेळाडू संघ सहकार्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते उतरलेत आणि या अगोदरचा चेंडू निश्चितच नो बॉल घोषित केला गेलेला आहे. त्यावर नो बॉलचे 1 धाव आणि धावून काढलेली 1 धाव, अशा पद्धतीने 2 धावा इथे मात्र घेतल्या जातील. 4 धावा इथे या धावपलकावर ऍड केल्या जातील. या सामन्याला लगेचच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात असेल. 12 धावा धावपलकावर महानंद पुन्हा एकदा खेळपट्टीवर आलेले आपण पाहू शकाल, म्हणजे फलंदाज सुद्धा बाद नसतील. गोलंदाजाला तयार होताना पुन्हा एकदा मित्रांनो आपण पाहू शकाल, संजय ऑन हिज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी, राईट आर्म ऑन द विकेट, दिस टाइम ऑन द स्ट्राइकिंग एंड विलास इज अवेलेबल.
विलास काबूकर. स्टेप आउट होऊन खेळून काढायचा होता. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा जीवाचा हकांताने प्रयत्न फलंदाजाने केला. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचता आलं नव्हतं तरी सुद्धा एक धाव धावपलकर जोडली, कारण हा चेंडू खऱ्या अर्थाने ते मात्र वाईड होता. यानंतर फ्री हिट चा चेंडू असेल आणि तो अलाईव्ह असेल. यावेळेस हा चेंडू खऱ्या अर्थाने पाहायचा कुठे पिच झालाय, पंच कोणत्याही पद्धतीने इशारा देत नाही. हा चेंडू निर्धावालाय. संजयच्या माध्यमातून बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. 13 धावा यावेळेस धावपलकर असतील. 63 धावांचं लक्ष गाठायचं आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक यावेळेस ड्राईव्ह केले. ड्रायव्हिंग लेंथ अवेलेबल होती. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. यावेळेस कुठेतरी चूक करताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा यावेळेस त्या धावपलकर जोडण्याची संधी हेरली आहे. त्या 2 धावा धावपलकर जोडल्या सुद्धा गेल्या आणि 2 धावा अंकित झाल्यानंतर धावपलक आपण पाहू शकाल 15 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. 16 धावांची सरासरी मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी वडूनगर संघाच्या फलंदाजांना. बॅकफुटला आलेत. पुन्हा एकदा स्क्वेअर डावचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण चांगल्या पद्धतीने पाहतोय. एक धाव धावपलकर जोडली गेली. दुसरीसाठी ते मात्र बाद होऊन खेळाडू कक्षाकडे परततील विलास काबूकरच्या रूपाने. दुसऱ्या सत्रामध्ये 63 धावांचा पाठलाग करत असताना क्रमांक 1 चा फलंदाज बाद होतोय छत्रपती शिवाजी वडूनगर या संघाचा. धावपलकर धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 16. जितकी सरासरी आवश्यक आहे ती सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठता आलेली आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या संघाला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे गुणवंत खेळाडू आहेत, ज्यामध्ये आपण बिरू नावाचा खेळाडू पाहू शकता, नेत्रांजन नावाचा खेळाडू पाहू शकता, आपण फलंदाजीसाठी येताना गणेश ज्युनियर याला सुद्धा पाहू शकतो. अशा पद्धतीचे अनेक खेळाडू त्यांच्याकडे निश्चितच आहेत. विशाल काबूकर सारखा एक फलंदाज त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने उपलब्ध असेल. 64 धावा खऱ्या अर्थाने फार मोठं लक्ष मानलं जातं 40+ क्रिकेटमध्ये. निर्धारित 4 षटकांमध्ये पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अप टू दी टार्गेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. 16 धावा या धावपलकर जोडल्या गेल्या. गडी कोणताही मैदानाच्या आतून बाद झालेला आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला नाही. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन सिद्धिविनायक अंजूर संघाकडून कोणता गोलंदाज येतो याच्याकडे सर्वांचं लक्ष निश्चितच लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल. देवा टावरे, आपणास पुन्हा एकदा विनंती असेल, आयोजकाकडून आपणास विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि इथे बसून आपण सुरू असलेल्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तुमचे परम मित्र खऱ्या अर्थाने इथे व्यासपीठावर तुमची वाट पाहतायत. ज्या पद्धतीने चकोर पक्षी पावसाची वाट पाहतो त्या पद्धतीने तुमची खऱ्या अर्थाने ते मात्र वाट पाहिली जाते. विनंती असेल आपण या. चातक पक्षी खऱ्या अर्थाने पावसाची वाट पाहत असतो आणि चकोर पक्षी चांदण्याची वाट पाहतो. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. यावेळेस बिगिट करायचे चेंडूबाईचा संपर्क नाही. उजव्या एस्टेच्या बाहेर इथे मात्र लाईन प्रोव्हाइड केली जाते. अप्रतिमरित्या पहिला चेंडू हाताळत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो रणजित. अनेक रण ज्यांनी जिंकलेली आहेत आणि म्हणून रणजित असं ज्याचं नामकरण आहे. बॅकफुटला आले. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आता खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त स्टीअर केले, ग्लाइड केलाय लेग साइड रिजन मध्ये. एक धाव्यात धावपलकर जोडण्याची संधी असेल. दुसरीसाठी निघालेत पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. दुसऱ्या धावेचा एकेरी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. महानंद नावाचा फलंदाज इथे मात्र बाद झालेला आहे. क्रमांक 1 चा धक्का लागतोय छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या संघाला. या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय खऱ्या अर्थाने या व्यासपीठाकडे जे आगेकूच करतायत. आता या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले आहेत सन्माननीय रविकांतजी नाईक. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 भिरू अवेलेबल असतील. फलंदाजीसाठी अवेलेबल आहेत ज्युनियर गणेश. गोलंदाज तयार. फुलटॉस आहे. मनगटाच्या सहाय्याने वळवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. प्लम केले अगदी 3 स्टंपच्या समोर. इथे मात्र पकडलं या गोलंदाजाने. गणेश सारखा मोठा फलंदाज लोअर फुलटॉस चेंडूवर इथे मात्र बाद होतोय. LBW चा पहिला शिकार.
महत्वाच्या आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. 18 धावा धावपलकर. रणजित तयार. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. पाहायचंय उंची मिळाली, अंतर मिळेल का? यस इट इज इन टू दी आर्क अँड आउट ऑफ दी पार्क. षटकार. डिफरंट. निश्चितच परफॉर्मन्समध्ये त्याला कन्वर्ट करणं फार मोठे चॅलेंज असतं. जे चॅलेंज इथे मात्र स्वीकारावं लागेल. ह्या फटक्याने त्याची चुणूक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिलेली आहे. मनातील भीती तेव्हाच नाहीशी होते मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या क्षमतांची जाणीव आपल्याला होत असते आणि ती जाणीव इथे मात्र करावी लागेल या फलंदाजाला. एक मोठा फटका आलाय. धावफलक फ्लाय झालं. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या खऱ्या अर्थाने षटकाला शेवट कशा पद्धतीने प्रदान करतील गोलंदाज. इथेही समोर ठेवलेले लाफ्ट ड्राइव्ह ओव्हर दी बॉलर सेट. यावेळेस अप्रतिमरित्या झेल टिपला गेलेला आहे. ओ माय गुडनेस, व्हॉट अ ग्रेट कॅच टेकन बाय दी फिल्डर. येस इट इज वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. विकेट गोज डाऊन. गडी बाद. धन्यवाद. 24 धावा धावपलकर असताना गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ज्याच्या बॅटमधून आक्रमणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती तो भिरू मैदानातून बाहेर गेला. खेळाडू कक्षामध्ये जाऊन आता त्याला विसावावं लागेल. नेत्रांजन मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या साथीने नवीन फलंदाज मैदानाकडे मार्गक्रमण करताना आपण पाहू शकाल. नेत्रांजनच्या साथीने कोणाला तरी इथे मात्र साथ द्यावी लागेल. खऱ्या अर्थाने नेत्रांजनचा विचार केला तर एक चेंडू सामना करण्याची संधी त्याच्याकडे होती. फक्त आणि फक्त एक धाव आतापर्यंत त्याने धावपलकावर खऱ्या अर्थाने जोडली गेलेली आहे. योगेश पाटील नावाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करताना आपण मित्रांनो पाहू शकाल. 63 धावा धावपलकावर जोडायचे निर्धारित 4 षटकांमध्ये. धावपलकाचा जर विचार केला तर धावपलक 24. या षटकातील चेंडूंचा आपण विचार केला तर हे षटक पूर्ण झालंय. 2 षटकानंतर धावपलकावर धावा आहेत 24. त्रेसष्ट धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असताना 24 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 19.50 ची धावगती ते मात्र राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आव्हानाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आव्हान आपल्याला कठीण वाटतंय, परंतु अशक्य निश्चितच नाही. कारण या अगोदरच्या सत्रामध्ये जर 62 धावा झाल्या असतील तर या सत्रामध्ये 63 धावा होऊ शकतात. एनिथिंग कॅन हॅपन, नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. अशक्य असं काही नसतं, परंतु ते शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याकडे पाहिजे आणि ती ताकद मनगटाच्या आतमध्ये निश्चितच इथे मात्र दाखवावी लागेल फलंदाजी करत असताना या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना रवींद्र नावाचा गोलंदाज क्रमांक 3 षटक. नेत्रांजन याच्यासाठी बिग हिट करायचं आहे. प्ले अँड मिस. विकेट किपर कुठेतरी सुमार कामगिरी करताना बिहाइंड द स्टंप्स आपण निलेश पाटील यांना पाहू शकता. एक धाव या धावपलकावर जोडली गेली. धावपलक एकने पुढे फ्लाय होत असताना 25 अँड द वर्ड 25 धावा या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक एकेरी दुहेरी धावा खऱ्या अर्थाने ते मात्र विजयापासून फार दूर घेऊन जाईल खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वडवणगर या संघाला. गोलंदाज तयार होताना आपण पाहू शकाल रवींद्र राईट आर्म ऑफ द विकेट. बॅकफुटला येऊन स्टिअर करायचा आहे. यावेळेस उजव्या एष्टीच्या फारच बाहेरची इथे मात्र लाईन वापरली गेलेली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. ही जी लाईन ही वापरत असताना खऱ्या अर्थाने गोलंदाज बचावात्मक तंत्र वापरत असतात. खऱ्या अर्थाने मोठा फटका लागू नये यासाठीच निश्चितच हे नियोजन केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतोय.
ऑन ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये सस्ताना आपण पाहिला. डीप मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक समोर आले, सरसावले, चेंडू अडवला, फेकी झाली. तोपर्यंत एक धाव या धावफलकावर जोडण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पूर्ण केली जाईल. धावफलक 27 पर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. आपण तिसऱ्या षटकामध्ये मित्रांनो आहोत. 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे. शेवटच्या 2 षटकांमध्ये 39 धावा धावफलकावर जोडाव्या लागतील. याही वेळेस कसोटीच्या अंदाजाने इथे मात्र चेंडूला सोडून दिलेले आहे. पंचांवर ट्रस्ट केलेले आहे. खऱ्या अर्थाने इथे मात्र ट्रस्टवरती डिसिजन मैदानाच्या आतमध्ये इंटू द फेवर ऑफ बॅटिंग टीम येतोय आणि एक अवंतर जोपाने धावफलकावर जोडण्याची इथे मात्र मुभा दिली जाते. आमच्या स्कोररला 28 धावा धावफलकावर असतील. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. स्वीट साऊंड अँड बॉल इज आउट ऑफ ग्राउंड. यस इट इज मॅक्सिमम षटकार. गोलंदाज तयार. इथेही बिगिट करायचंय. प्ले अँड मिस. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला स्वतःला ठेवण्याची इथे कुठेतरी अपेक्षा व्यक्त करतात फलंदाज नेत्रांजन. पाहिजे या षटकामधील मला असं वाटतं यानंतर 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. धावफलकावर एकूण धावांचा विचार केला तर ते आहेत 34 आणि यानंतर आपल्याला पाहायचंय 8 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण. इथेही बिगिट करायचा आहे. लीडिंग एज अँड प्रॉपरली टेकन बाय दी फिल्डर. यस इट इज वेल जस्ट इक्वली वेल टेकन बाय दी फिल्डर. विकेट गोज डाऊन. गडी बाद. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये फार मोठा संघर्ष करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या वडूनगर संघाला या अगोदर आपण पाहिले खऱ्या अर्थाने बाद झाले होते विलास व्यक्तिगतरित्या 8 धावा धावफलकावर जोडल्या. मालन बाद झाले 4 धावा, त्यांनी सुद्धा धावफलकावर जोडल्या. यानंतर या अगोदर नेत्रांजन बाद झालेले आपण पाहिले. बाद झाले होते बिरू. कोणत्याही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये इथे मात्र जाता आलं नाहीये आणि या धावफलकाला खऱ्या अर्थाने आकार देता आला नाही. धावफलक आपण पाहिलं 34 पर्यंत जाऊन पडले. 7 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला प्राप्त होतोय. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. या चेंडूवर एखादा बिग हिट आला, एखादा षटकार आला तर हा सामना खऱ्या अर्थाने इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जे आव्हान आहे ते जिवंत राहू शकतं फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. पाहायचंय निश्चितच योगेश खेळपट्टीवर उपस्थित असतील. यानंतर आलेले फलंदाज जय. शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. लाख मोलाचा चेंडू आहे. यानंतर फेकला जाईल रवींद्र याच्या माध्यमातून. रवींद्र याच्याकडे फार मोठा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज नॉट ओनली द बेस्ट टीचर बट ऑल्सो इट इज बेस्ट फीचर. चला सामना सुरू करा. मैदानाच्या आतमध्ये मला असं वाटतं 2 पंचांच्या माध्यमातून इथे मात्र चर्चासत्राला उधाण आलंय. शेवटचा चेंडू यानंतर निश्चितच फेकला जाईल रवींद्र याच्या माध्यमातून. 7 चेंडू 29 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. गोलंदाज तयार असतील रवींद्र. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. पाहिजे या चेंडूवर या सामन्याचा निकाल पूर्णपणे अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. समोर ठेवलाय यॉर्कर लेंथ आणि यावेळेस प्ले अँड मिस. हा चेंडू निर्धाव. 6 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरेल. पाहिजे या सामन्यामध्ये काय घडेल. आपल्याकडे पण तो रूल आहे ना, मैदान सोडत नाही ना. क्रमांक 4 साठी गोलंदाज इथे मात्र स्वतः संघाचे पुरस्कर्ते निलेश पाटील स्वतःला घेऊन आलेले आहेत. खऱ्या अर्थाने खूप साऱ्या धावा आहेत. 6 चेंडू आणि 29 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. कोणती अशी अनिश्चितता आहे खऱ्या अर्थाने ते मात्र सिद्धिविनायक अंजूर संघाला हा सामना जिंकण्यापासून रोखू शकते. मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. 6 चेंडू 29 धावा असं समीकरण. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. यावेळेस चेंडूला उडवला.
समोर जो मंदिराचा कळस आहे अगदी त्या मंदिराच्या कळसाबरोबर वार्तालाप करत असताना चेंडू सरळ निघून गेला. षटकार. धन्यवाद. 6 चेंडूंमध्ये 29 धावा करायच्या असतील तर पहिल्या चेंडूवर अशा पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं आहे. खेळाडू कक्षातील जे 2 प्लेयर्स खऱ्या अर्थाने खेळाडू कक्षातून खाली येऊन उभे राहिलेले आहेत, नेत्रंजन अँड हिज टीममेट, आपल्याला विनंती आहे आयोजकांकडून आपण वर जाऊन खुर्चीमध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय, अदरवाईज तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. खेळाडू कक्षातील खेळाडूंना विनंती आहे, जे 2 खेळाडू खऱ्या अर्थाने समालोचन कक्षाच्या खाली इथे मात्र निश्चितच उभे राहिलेले आहेत, त्यांना विनंती आहे. यस, आता तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला. गोलंदाज तयार असेल. 5 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. पाहायचं आहे फलंदाज खऱ्या अर्थाने गुणवत्ता ज्याच्याकडे ढासून ठासून भरलेली आहे अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. पहिल्या चेंडूवर एक मोठा घणाघाती प्रहार आला. हा सामना खऱ्या अर्थाने टेक्निकल अडचणीसाठी ते मात्र थांबवला जातोय. चॅलेंजिंग परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने जो चीज आपको चॅलेंज करतीये वही आपको चेंज करतीये असं म्हटलं जातं. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या संलग्न असलेल्या संघांचा निश्चितच खऱ्या अर्थाने ते मात्र एकमेकांसमोरचं हे समरयुद्ध आपण अनुभवतोय. खूप सारे नियम आहेत, खऱ्या अर्थाने त्या नियमांच्या अधीन आपण राहून खेळ केला पाहिजे, त्या नियमांना फॉलो केलं पाहिजे. यस, तीन धावांची पेनल्टी इथे मात्र खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी वडूनगर संघाला मिळते आणि आता इक्वेशन बदलेल. 5 चेंडू आणि 26 धावा. इथे हा फटका किती मोठा आहे. लाफ्टे ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा अप्रतिम षटकार, फटका दर्जेदार हा षटकार. धन्यवाद. 4 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाही, कारण सांगणारी लोक कधी यशस्वी होत नाही. मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी राहिली आहे. हा सामना अजूनही जिवंत आहे. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. याही वेळेस बिगिट करायचं होतं. गोलंदाजाने केलेला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला. दॅट लाईन इज बिलॉंग्स टू दी अंपायर्स ओनली. ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची असते, त्यावर अजून कोणीही अतिक्रमण केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. हा चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय आणि सामन्यातील इक्वेशन बदलले असं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू 20 धावा. रणबे मध्ये पुन्हा एकदा स्वतःला तयार करताना निश्चितच गोलंदाजाला आपण पाहू शकाल. मला असं वाटतं हा शारीरिक प्रॉब्लेम नसतो, हा प्रॉब्लेम असतो मानसिक. ज्याच्या वेळेस गोलंदाज ठरवू शकत नाही यानंतरचा चेंडू कसा हाताळायचा आहे, त्यानंतर तो माघार घेणं पसंत करत असतो. यावेळेचा चेंडू अप्रतिमरित्या हाताळलाय. ते मात्र चेंज ऑफ द पेस मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट करत असताना गोलंदाज निलेश याला आपण पाहू शकतो. या सामन्याकडे खऱ्या अर्थाने विजयाच्या उंबरठ्याकडे जात असताना क्षेत्ररक्षण करणारा सिद्धिविनायक अंजूर संघ खऱ्या अर्थाने आपण आता मात्र अनुभवतोय. इथेही अकुट टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा गती कमी केली होती. क्लेवर बॉलिंग, इंटेलिजंट बॉलिंग बाय निलेश पाटील. आणि इथे मात्र आता समीकरण उरलंय 1 चेंडू आणि 20 धावा. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं फलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या सत्रामध्ये केलं होतं सिद्धिविनायक अंजूर संघाने. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी सुद्धा त्यांची चांगली राहिली असं म्हणायला हरकत नाही. हे षटक संपलं आणि हा सामना खऱ्या अर्थाने सिद्धिविनायक अंजूर संघाने जिंकला. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर निश्चितच यानंतरचा सामना पहिल्या फेरीतील चौथा सामना गावदेवी स्पोर्ट्स पाये वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघ मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांना गावदेवीचा आशीर्वाद आहे. आता कोणत्या संघाकडे खऱ्या अर्थाने गावदेवीचा जास्त आशीर्वाद झुकतोय या सामन्याच्या निकालानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने त्याची माहिती मिळेल. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्समध्ये आपण
नाणेफेकीसाठी यायचंय. ही नाणेफेक करण्यासाठी विनंती असेल अजयजी घरत आपण टॉस बॉक्स मध्ये पाहून तयार राहायचं आहे. मनपूर्वक स्वागत करूया. धन्यवाद. The man of the match of this match is Ravindra. 33 runs contribution while batting and while bowling considered only 10 runs and taken 1 wickets. He is the man of the match. Yes, you are requested. Please come on the stage and collect your award. नाणेफेकीसाठी आपण तयार आहोत. खऱ्या अर्थाने गावदेवी स्पोर्ट्स पाये आणि गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा या दोन संघांदरम्यान यानंतरची नाणेफेक येथे मात्र केली जाईल. सामना खऱ्या अर्थाने थांबलेला आहे. कोणत्याही पद्धतीचं ओपिनियन आपण घेणार नाही आहोत आणि फक्त आणि फक्त डिसिजन इथे मात्र आपण या दोन्ही संघ कर्णधारांकडून ऐकूयात आणि लगेचच सामन्याला कशा पद्धतीने सुरुवात होईल याकडे आपण खऱ्या अर्थाने पाहूयात. माझ्या समवेत जोडलेले आहेत योगेशजी देवळीकर. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. खऱ्या अर्थाने या सामन्याचा सामनावीर 33 धाबांची वादळी खेळी ज्याच्या माध्यमातून केली गेली. त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना एक गडी ज्याने बाद केला. अष्टपैलू खेळीच्या जोरावर रवींद्र ठरलाय या सामन्याचा सामनावीर. रविकांतजी नाईक यांच्या शुभ हस्ते त्याला इथे मात्र सामनावीराची ट्रॉफी दिली गेली. वेल प्लेड रवींद्र. बेस्ट ऑफ द लक फॉर नेक्स्ट मॅचेस. या नाणेफेक आपण करून घेतोय. वैभवजी पाटील मुख्य आयोजक आहेत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. यस योगेश माझ्या बरोबर जोडलेले आहेत. संजयजी खऱ्या अर्थाने माझ्या बरोबर जोडले असतील. दोन्ही संजय आलेले आहेत. काय खऱ्या अर्थाने योगायोग आहे. अशा पद्धतीचा योगायोग निश्चितच बऱ्याचदा येत नाही. दोन्ही कर्णधारांचं नाव संजय आहे. संजय म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने खूप काही गोष्टी महाभारतामध्ये आपल्याला त्यांच्याविषयी ऐकायला मिळतात. नाणेफेक केली जाईल. कोणाचा कॉल असेल. A1 जोडी आणि त्याचबरोबर जय बजरंग चषक अशा पद्धतीची दुतर्फा नावं आहेत. यस कॉल केला जाईल गावदेवी स्पोर्ट्स पाय संघाच्या संघ कर्णधारांकडून. जय बजरंग अशा पद्धतीचा कॉल आला होता आणि A1 जोडी अशा पद्धतीने इथे मात्र या नाण्याने आपला कौल स्पष्ट केलेला आहे. ही नाणेफेक जिंकली गावदेवी संघाचे संघ कर्णधार संजय याने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यस विनंती असेल पाय संघाला आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. मैदानाच्या आतमध्ये सामना थांबलेला आहे. कोणत्या पद्धतीचं ओपिनियन निश्चितच आपण इकडे मात्र घेत नाही आहोत. जायचंय. यानंतर सामन्याला अगदी अल्पावधीतच सुरुवात असेल. ज्यावेळेस हा सामना सुरुवात होईल त्यावेळेस समालोचन कक्षामधून तुम्ही ऐकू शकाल अजयजी घरत यांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच शेळके सर. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. जय बजरंग चषक 2022 ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहत आहात. न्यू 40+ क्रिकेटचा हा थरार आहे. या ठिकाणी सुभाषनगर मार्कंडे 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू ईश्वर वडीशेरला यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत गजानन बत्तिनी यांचं देखील शुभागमन झाले आणि त्यांच्या समवेत नारायण दादा या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. विनंती असेल तिन्ही मान्यवरांना आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अतिशय सुंदर देखणं आणि विलोभनीय आयोजन आपल्याला या जय बजरंग चषकाचं पाहायला मिळत आहे. आजचा पहिला दिवस. आत्तापर्यंत 3 सामने आपण कव्हर केलेत. मागच्या सामन्यामध्ये भरपूर वेळ खर्च करण्यात आला. भरपूर लांबला होता मागचा सामना. मात्र सिद्धिविनायक अंजूर संघानं सुरेख कामगिरीच्या जोरावर तो सामना जिंकलाय आणि आता चौथ्या मॅचकडे आपण वळतोय. गावदेवी पाये विरुद्ध गावदेवी पूर्णा अशी लढत आहे. गावदेवी पाये टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. पहिल्या फेरीतील
आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायची आहे. जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. च्या दोन्ही सामन्यांमध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. चौकार षटकारांचा खऱ्या अर्थानं पाऊस या कारिवलीच्या जय हनुमान क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या मॅचमध्ये देखील ती अपेक्षा क्रिकेट रसिकांना जरूर असणार आहे. परंतु गावदेवी पाये संघ जो प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे, निश्चितच त्यांचे गोलंदाज कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा येथे पुरेपूर प्रयत्न करतील गावदेवी पूर्णा संघाला. गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेच्या नियमानुसार ड्रेसिंग आणि चेजिंग दोन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेळाडूंनी प्लेयर्स पेव्हिलियन मध्येच बसायचं आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांची